हॅलो. हा. हॅलो, कोण बोलता आपण? आपल्याला नाव सांगायचं आहे. नाही. आपलं गाव कोणतं? कोल्हापूर. ठीक आहे. आपल्याला अनुभव सांगायचा आहे. हो. कोणत्या दादांचं सांगायचंय? दत्तपुत्र अजित दादा. बर, काय अनुभव आला आपल्याला दादा? मी रात्रीचं झोपायच्या वेळेला दचकायचो आणि मला स्वप्ने पडत होती. मी घाबरत होतो. त्यामुळे मी दादांना कॉल केला आणि दादांनी मला सेवा दिली. कोणती सेवा दिली दादा? शुक्रवारी संध्याकाळी पिंपळाच्या बुंद्याला पंचरंगी दोरा बांधायचा व तोच दोरा सकाळी शनिवारी आणून हाताला किंवा कमरेला बांधायचा. बर. मग मी तो केला उपाय. मग मी किती दिवस केला? का एकदाच केला? एकच दिवस. एकदाच केला. म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला बुंद्याला धागा बांधला पंचरंगी आणि तोच धागा तुम्ही घेऊन आला आणि शनिवारी सकाळी कमरेला किंवा हाताला बांधला. आणि मग काय झालं? आणि एक उपाय सांगितलेला दादांनी की शिवमंदिरातल्या नंदीच्या पायाखालची तांदूळ म्हणजे 4 तांदूळ आपण खायचं. त्यानंतर मला खूप छान अनुभव आला. मी दचकायचं बंद झालो. आता कसं वाटतंय दादा तुम्हाला? छान. खूप छान वाटतंय. हो. आता तुम्ही दचकत नाही, घाबरत नाही? नाही. म्हणजे नंदीच्या पायावर किंवा डोक्यात ठेवलेले 4 अक्षता तांदळाचे दाणे पण तुम्ही खाल्ला. हो. आणि पंचरंगी धागा पण बांधला. हो. बरोबर आहे ना? म्हणजे तुम्हाला एकंदरीत खूप चांगला अनुभवला. आता कसं वाटतंय तुम्हाला? छान झोप लागते. आता दचकता नाही. घाबरता नाही. ठीक आहे. इतर सेवेकऱ्यांना दादा तुम्ही काय सांगाल? दादा तोडगे खूप छान देतात आणि हावंतीन करतात. इतरात पैसा न घालवता त्यांच्याकडे पैसे दिले तर चांगले. तोडगे चांगले देतात. मी त्यांचा अनुभव पाहतो. खूप चांगले आहेत. अनुभव येतात. ठीक आहे दादा, आम्ही तुमचा अनुभव शेअर करतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.